चला सुरू करूया. स्पीकर चालू करा. आवाज येतोय का बाहेर बघा. हे थोडं जवळ करा जरा स्पीकरचा. जवळ तोंडापाशी थोडं खालूनच केलं तरी बस. हा हा चला 11 वाजतायत. मी सुरू करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपलं हे तैत्तिरीय उपनिषद चालू आहे आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये पहिलं प्रकरण जे शिक्षा वल्ली म्हणून जे आहे, वल्ली हा शब्द प्रकरण ह्या शब्दाला जोडून आहे. तेव्हा शिक्षा म्हणजेच शिक्षण. तर विद्या ग्रहण करणे किंवा अध्ययन करणे, अध्ययन कसं केलं पाहिजे हा विषय ह्या पूर्ण आपण शिक्षा वल्लीमध्ये आपण पाहतोय. आणि अध्ययन अध्यापन हा त्यातला महत्वाचा विषय आहे. सध्याच्या काळामध्ये सुद्धा जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये हे अध्ययन अध्यापन कसं केलं पाहिजे याच्यामध्ये आपले तंत्रज्ञान आपलं पुष्कळ विकसित झालेलं आहे. पण अंतःकरणाचा भाव कसा असावा ह्याच्यावर अभ्यास फार कमी झालेला आहे. तेव्हा अध्ययन अध्यापन होत असताना विद्यार्थ्याची स्थिती कशी असली पाहिजे, त्याचं अंतःकरण कसं असलं पाहिजे, त्याची धारणा कशी असली पाहिजे याबद्दल पुष्कळ या ठिकाणी भूमिका दिलेली आहे. आणि तो वेदाचं अध्ययन करतो, गुरुगृहामध्ये जाऊन गुरुकुलात जाऊन वेदाचं अध्ययन करतो. तर ते अध्ययन करताना त्या विद्यार्थ्याचं आचरण कसं असावं, त्याची धारणा कशी असावी, त्याची संवेदना कशी असावी, ह्या संबंध हा विषय याच्यामध्ये घेतलेला आहे. अभ्यास कसा करावा हेही सांगितलं. अभ्यास करताना धारणा कशी असावी हेही सांगितलंय. आपल्याकडे अभ्यास करण्याचे अनेक तंत्रज्ञान वाढलेलं आहे पुष्कळ. आता हे विशेषतः आपण ह्या गेल्या 1 वर्षाच्या काळामध्ये पाहतोय तर ऑनलाईन टीचिंग लर्निंग हे सगळं चालू आहे. पण हे सगळं करत असताना आपली भूमिका, आपलं अंतःकरण, आपली धारणा, आपली संवेदना कशी असावी याच्यावर इथे प्रकाश टाकलाय. म्हणून आता ह्या काळात सुद्धा या सगळ्या गोष्टीची इथे आवश्यकता आहे आणि उपयुक्तता आहे. हे आपण पाहिलं. तेव्हा आपण आतापर्यंत 10 अनुवाक घेतले आणि 10 अनुवाकामध्ये हे अध्ययन, वेदाध्ययन असा हा विषय आपण जवळजवळ पूर्ण केला आहे. आता आज आपल्याला 2 अनुवाक घ्यायचे आहेत. एकादश आणि द्वादश 2 अनुवाक घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये एकादश अनुवाक आता आपण सुरू करणार आहोत आणि तो वेदाचं अध्ययन झाल्यानंतर आचार्य त्यांना निरोप देत आहेत आणि उपदेश करतायत. म्हणजे आपल्याकडे जसं फेअरवेल करतो ना आपण, म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झालं किंवा कोणत्याही मेडिकल फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिथले डीन किंवा प्रिन्सिपॉल जे आहेत ते त्यांना फेअरवेलचं लेक्चर देतात आणि त्याच्यामध्ये त्यांना पुढे तुमच्या जीवनात तुम्ही कसं वागायचं आहे ह्याच्याबद्दल ते सांगतात. असा तो जो विषय असतो. तसं या ठिकाणी आचार्य जे आहेत हे सर्व या ब्रह्मचार्यांना इथे उपदेश करतायत. आणि आता तुमचं वेदाध्ययन पूर्ण झालेलं आहे म्हणून तिथे समावर्तन नावाची एक संस्कार प्रक्रिया आहे आणि त्या संस्कारानंतर तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याकरता योग्य होतो. आणि ती परवानगी जी आहे ते आचार्य त्यांना देतात की आता तुम्ही तुमचं वेदाचं अध्ययन पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही आता गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही प्रवेश करण्यास योग्य झालेला आहात. अशा प्रकारची ही भूमिका तिथे त्या आचार्य सांगतात. म्हणून हा जो विषय आहे एकादश अनुवाक आज आपण घेणार आहोत तो वेद अध्ययनाच्या नंतर आचार्यांनी शिष्यास दिलेला उपदेश आहे की तुम्ही आता पुढे कसं आचरण करायचंय, तुमची कोणती कोणती धारणा असली पाहिजे. समाजामध्ये तुम्ही आता जाणार आहात. आतापर्यंत तुम्ही या आश्रमामध्ये वेदाचं अध्ययन करण्याकरता थांबलेला होता. आता हे वेदाचं अध्ययन 12 वर्ष पूर्ण झालं तुमचं आणि आता तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यास योग्य झालेला आहात. आता तुम्हाला अर्थार्जनही करायचं आहे आणि तुम्ही तुमचे पुढे शिष्य येतील तर त्यांनाही तुम्हाला वेदाचं अध्यापन करायचंय. अध्ययन झालेलं आहे याच्या पुढे तुम्हाला अध्यापनाचं काम करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं प्रपंचही चालवायचं आहे. प्रपंच चालवण्याकरता अर्थार्जनाचंही तुम्हाला पाहावं लागेल आणि पुन्हा एकदा पुढच्या पिढीला तुम्हाला अध्ययन कसं करावं हे शिकवावं लागेल आणि त्यांना वेदाचं अध्यापन करण्याकरता तुम्ही आता योग्य झालेला आहात. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याकरता तुमची योग्यता झालेली आहे. अशा स्थितीमध्ये तुमचं पुढचं जीवन कसं जगावं या संदर्भामध्ये इथे उपदेश केलेला आहे. असा हा संपूर्ण विषय आहे. तेव्हा इथे 3 श्लोक ह्या एकादश अनुवाक मध्ये आहेत. तर त्या प्रत्येक श्लोकाचं मी
मूळ श्लोक, त्याचा अन्वय आणि त्याचा अर्थ वाचतो आणि त्याच्यानंतर तो अर्थ वाचल्यानंतर त्याचा थोडंसं विस्ताराने आपण चिंतन करूया. तेव्हा हा जो पहिला श्लोक आहे, एकादश अनुवाकाचा पहिला श्लोक, त्याच्यामध्ये वेद मनुच्याच आचार्यो अंतेवासी न मनुष्यास्ति सत्यम वदम धर्मचर स्वाध्यान्मा प्रमदः आचार्याय प्रियम धनामार्ह्यात प्रजात तंतुमा प्रमुदितव्यम सत्यान्न प्रमुदितव्यम धर्मान्न प्रमुदितव्यम कुशालन्न प्रमुदितव्यम भूत्यैन प्रमुदितव्यम स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रविदत्तव्यम देवपितृकार्याभ्याम न प्रतिदत्तव्यम. तर आता ह्याचा अन्वय सांगतो आणि अर्थ कायचा. त्याचा अन्वय असा आहे की वेदम अनुच्च आचार्य अंतेवासिनम अनुशास्ती सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात माम प्रमद आचार्याय प्रियम धनम न प्रमिदत्तव्यम स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रविदत्तव्यम देवपितृकार्या प्रमाणे तुमच्या घेऊ नका. देवकार्य व पितृकार्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका, असा हा शब्दशः अर्थ आहे. त्याचा थोडासा विस्तार असा केलाय की ग्रहस्थाने, आता हे ग्रहस्थ धर्मामध्ये गेल्यानंतर ग्रहस्थाने कसं आचरण करावं असा हा विषय आहे. तेव्हा ते म्हणतात की ग्रहस्थाने आपल्या जीवनात कसे आचरण ठेवले पाहिजे या संबंधी ज्ञान देण्यासाठी या 11व्या अनुवाकाचा आरंभ केलेला आहे. तेव्हा ते म्हणतात की आचार्य शिष्यास हे वेदाचे यथायोग्य अध्ययन करून पुढे समावर्तन संस्काराच्या वेळेस ग्रहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी ग्रहस्थ धर्माचे पालन करण्यासंबंधी ते आता हे ज्ञान देत आहेत. ते ज्ञान देताना ते म्हणतात की हे पुत्रा, म्हणजे ते शिष्यांना पुत्रासमान मानतात, हे पुत्र तुम्ही सदैव सत्य भाषण करा. कितीही आपत्ती आली तरीही खोटेपणाचा आश्रय कधीही घेऊ नका. आपल्या वर्ण आणि आश्रमाच्या अनुकूल आणि शास्त्राला संमत असलेले असे धर्माचे पालन करा. स्वाध्यायाच्या माध्यमातून वेदांचा अभ्यास, नित्य संध्यावंदन, गायत्री जप आणि भगवान नाम गुणसंकीर्तन इत्यादी हे नित्यकर्मामध्ये कधीही प्रमाद करू नका, कधीही चुकवू नका. अर्थात हे सर्व कर्म आचरण अनादरपूर्वक ही करू नका किंवा आळसाने युक्त असून ही करू नका. तर ते प्रसन्नतेने, स्वेच्छेने, आवडीने ते त्याच्यामध्ये श्रद्धा ठेवून ते कर्म करावे आणि ह्या कुठल्याही कर्माचा कधीही त्याग करू नये. गुरूंच्या प्रित्यर्थ, म्हणजे गुरुनी आजपर्यंत जे काही तुम्हाला वेदाचं शिक्षण दिलेलं आहे त्याच्याकरिता त्यांना दक्षिणा देणं आवश्यक आहे. तेव्हा दक्षिणेच्या रूपामध्ये त्यांच्या रुची आणि आवडीनुसार धनाच्या रूपात त्यांना प्रेमपूर्वक ही धनरूपी दक्षिणा द्यावी. त्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार ग्रहस्थाश्रमात प्रवेश करावा आणि स्वधर्माचं पालन करावं. ज्यात संतान परंपरेत सुरक्षित ठेवावं,
त्याचा कधीही लोप होऊ देऊ नये. शास्त्रविधीस देखील विवाहित धर्मपत्नीबरोबर ऋतुकालात नियमित सहवास करून संतानोत्पत्तीचे कर्तव्य अनासक्तीपूर्वक करावे. तुम्ही केव्हाही सत्याचा त्याग करू नये. तसेच हास्य विनोद अशा व्यर्थ गोष्टीमध्ये वाणी व शक्तीस कधीही वाया घालवू नये, नष्ट करू नये. कोणत्याही कारणाने खोटे बोलू नये. अशा प्रकारे धर्माचे पालन करावे, त्यात कधीही चूक होऊ देऊ नये. कोणत्याही कारणाने किंवा आळसाने कधीही धर्माची अवहेलना करू नये. लौकिक आणि शास्त्रीय जे पण कर्तव्यरूप शुभकर्म आहे, त्याचा त्याग किंवा उपेक्षा करू नये, तर त्याचे यथायोग्य अनुपालन करावे. अध्ययन व अध्यापनामध्ये जे जे काही मुख्य नियम आहेत, त्याची कधीही अवहेलना करू नये अथवा आळसाने त्याचा त्याग करू नये. अशा प्रकारे अग्निहोत्र आणि यज्ञ आदी अनुष्ठानरूप देवकार्य आणि श्राद्ध तर्पण आदी पितृकार्याचे अनुपालन करावे. त्यात कधीही आळस किंवा अवहेलनापूर्वक प्रमाद करू नये. असा हा पहिल्या अध्यायाचा पहिल्या श्लोकाचा हा अर्थ आहे. त्यानंतर त्या संदर्भात आता अलीकडचे जे संदर्भ घेऊन इथे असं यांनी म्हटलेलं आहे की इथे म्हणजे पुष्कळ लोकांना असा समज येतो की वेद किंवा याचं अध्ययन केलं किंवा संध्यावंदन केलं तर पूर्ण तो विरक्त होतो. तर इथे विरक्तीचा कुठेही अतिरेक नाही, अनासक्त राहा असं म्हटलेलं आहे. परंतु संपूर्ण विरक्त होऊन ह्या संसाराच्या कर्तव्याचा त्याग करा असं कुठेही म्हटलेलं नाहीये. उलट संसारातलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं पाहिजे आणि आपला आश्रम पुढे, कारण हे सर्व जे आहेत हे पुन्हा स्वतःचा आश्रम स्थापन करणार आहेत. म्हणून त्यांनी आपला आश्रम चालवण्यासाठी विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची ही योग्य ती सोय करावी आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारचा संकोच वाटेल असं करू नये. म्हणजे गुरुनी सुद्धा पुढे कसं आचरण करावे हे गुरु त्या विद्यार्थ्यांना आता सांगतायत की आपल्या गुरुला सुद्धा अमुक म्हणजे गुरुपदावर ज्यावेळेस तुम्ही जाल तेव्हा तुमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इतकंच धन दे असं म्हणू नये. म्हणजे ह्या काळातल्या स्थितीचा विचार केला तर आपण आता पाहतो की शिक्षण हा एक व्यवसाय झालेला आहे आणि त्या व्यवसायामध्ये धनाची उलाढाल फार मोठ्या प्रमाणात होते. तेव्हा इथे विशेषत्वाने सांगितलंय की इतकं धन दिलं म्हणजे तुला इतकं शिक्षण मिळेल अशातला भाग नाही. तर त्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या अनुसार त्यांनी त्यांच्या आनंदाने आणि स्वेच्छेने त्यांनी तुमची दक्षिणा द्यावी, अशा प्रकारची ही भूमिका याच्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. आणि विवाह करूनही आपले कर्तव्य कसे पार पडावेत तर अनासक्तीने पाडावेत. कुठल्याही प्रकारची संसारात आसक्ती न ठेवता सतत कर्तव्य भाव ठेवून ही त्या ठिकाणी आपलं कर्तव्य करावं. शरीर आणि धनसंपदा, शरीराची संपदा म्हणजे स्वास्थ्य आणि धनाची संपदा याच्यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक इच्छा करू नये. सद्गुरूंनी दोन्हीची हेळसांड करू नये. हे गेल्या कित्येक हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. परंतु हे संबंध राष्ट्र उभा करण्याकरता धनही आवश्यक असतं, स्वास्थ्यही आवश्यक असतं आणि चारित्र्यही आवश्यक असतं. म्हणून त्यांनी ह्या सर्व गोष्टीचा पुरस्कार केलेला आहे आणि चांगलं आरोग्य राहावं, सर्वतोपरी वैभव असावं, शिष्यांना शिकवण देण्याकरता, वेदाचे शिक्षण देण्याकरता योग्य ते वातावरण असावं, अशा प्रकारचा तिथे संदेश केलेला आहे आणि त्याच्यातूनच हा समाजाचा आणि राष्ट्राचा उद्धार होईल. आज आपण पाहतो की शिक्षण हे जे आहे हे केवळ एक व्यवसाय म्हणून किंवा धनाची उलाढाल करण्याकरता म्हणून केलं जातं. पण खरोखर मनुष्य घडतो का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. मनुष्य घडण्याकरता, नागरिक घडण्याकरता शिक्षण असावं हा विचार जो आहे आज कोणालाही स्पर्श करत नाही. पण मोठ्या मोठ्या पदवी मिळतात आणि केवळ धनप्राप्ती आणि भोगप्राप्ती करता ही धनाची ही अशा प्रकारची शिक्षणाची व्यवस्था आज आहे. म्हणून आपण त्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आणि इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर शिक्षण मिळाल्यावर ते पुन्हा ते पैसे त्याच पद्धतीने पुष्कळ कमवायचे. म्हणजे ही एक प्रकारची केवळ आर्थिक उलाढालाचा विषय झालेला आहे शिक्षण म्हणजे. तर शिक्षण हे धनाचा उलाढालाचा विषय होऊ नये. तर शिक्षण हे मनुष्य घडण्याकरता असावं, नागरिक घडण्याकरता असावा. आज आपल्या देशाचा विचार आपण केला तर आपले खरोखरच नागरिक घडलेले आहेत का हा प्रश्न आहे. कारण
आपण हे पाहतो की पुष्कळ प्रकारच्या समस्या ज्या देशासमोर येतात, तेव्हा जे सुशिक्षित जे नागरिक आहेत, त्या नागरिकांकडनं जे कर्तव्य पार पाडायला पाहिजे ते दिसत नाहीत. कारण ते नागरिक जे आहेत ते केवळ धनाची प्राप्ती करण्याकरता आयुष्य जगत असतात. राष्ट्राकरता, समाजाकरता आणि आपली काही जबाबदारी आहे, अशा प्रकारची शिकवणूक त्यांच्या कोणत्याही शिक्षणाच्या पदवीच्या ज्या सर्व शिक्षणाच्या कार्यामध्ये ही त्यांना प्राप्त झालेलं नाहीये. म्हणून ती वृत्ती निर्माण नाही झाली. या ठिकाणी आपण पाहिलं की हा उपदेश जो आहे म्हणजे आता ज्यावेळेस प्रिन्सिपॉल्स किंवा डायरेक्टर्स किंवा चेअरमन वगैरे जे काही तिथे फेअरवेल ह्याच्यामध्ये त्यांना भाषण करतात, त्यावेळेस तुम्ही पुष्कळ पैसे कमवा आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगा, समृद्धी तुम्हाला प्राप्त होऊ द्या, ह्याच्या पलीकडे काही सांगितलं जात नाही. पण तुमचं स्वास्थ्य चांगलं असू द्या. स्वास्थ्यामध्ये सुद्धा केवळ शारीरिक स्वास्थ्य नाही, तर मानसिक स्वास्थ्य, बौद्धिक स्वास्थ्य हे तुमचं उत्तम असणं आवश्यक आहे. चरित्र उत्तम असणं आवश्यक आहे आणि तुम्ही तुमच्यावर प्राप्त असलेली जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी कर्तव्य भावाने करा. कर्तृत्व भावाने करू नका. भगवद्गीतेत तेच सांगितलंय, की कर्तृत्व भावाच्या ठिकाणी कर्तव्य भाव ठेवा. मी करता याच्या असं म्हणण्यापेक्षा माझं ते कर्तव्य आहे म्हणून कर्तव्य भावाने ते करा, असा हा संदेश आहे. म्हणून या गुरूंनी दिलेल्या संदेशाचा प्रत्येक शब्द हा आजच्या काळात सुद्धा अत्यंत लागू पडतो. आज जे राष्ट्रासमोर अनंत प्रश्न निर्माण झालेत, त्याचं मूळ कारण जर शोधायचा प्रयत्न केला, तर आपल्या लक्षात येतं, की आमच्या देशामध्ये खऱ्या अर्थाने नागरिक तयार झाला आहे का? त्याला देशाच्या सगळ्या समस्याबद्दलची संवेदना आहे का? अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते शिक्षणामध्ये शिक्षण घेताना आणि शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर जे कर्तव्य तुम्हाला करायचंय त्याची जाणीव कशी ठेवावी हे ह्या पूर्ण पूर्ण उपदेशामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे उपदेशामध्ये ते सांगतात, की तुमचं आचरण कसं असावं? तुमच्या गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये आचरण कसं असावं? समाजामध्ये आचरण कसं असावं? ह्या संदर्भामध्ये ते उपदेश करतात. त्यावेळेस हा दुसरा श्लोक असा आहे, की "मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, यन्यन्नवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि, नो इतराणि. यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि, नो इतराणि. एके चास्मच्छ्रेयासो ब्राह्मणाः तेषां त्वया सनेन प्रश्वसितव्यं, श्रद्धया देयम् अश्रद्धया अदेयम्. श्रिया देयम् रियाभिया देयम् संविदा देयम्." आता याचा अन्वय वाचतो मी आणि मग अर्थ वाचतो. अन्वय असा आहे, की "मातृदेवः भव, पितृदेवः भव, आचार्य देवः भव, अतिथी देवः भव, यानी अनवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि, इतराणि नो. अस्माकं यानि सुचरितानि तानि त्वया उपस्यानि, इतराणि नो. एके च अस्मत् श्रेयांस ब्राह्मणाः तेषां त्वया आसनेन प्रश्वसितव्यं, श्रद्धया देयम् अश्रद्धया अदेयम्. श्रिया देयम् रिया देयम् भिया देयम् संविदा देयम्." आता याचा अर्थ शब्दशः आणि त्याचा विस्तार पाहूया आपण. अर्थ शब्दशः असा आहे, की तुम्ही मातेमध्ये देवबुद्धी ठेवा. माता ही देवता समानच आहे. परमात्मा समान आहे, अशा प्रकारची धारणा ठेवा. पित्यामध्ये सुद्धा देवरूपास पहा. आचार्य सुद्धा आचार्यामध्ये देवरूपास पहा. अतिथीस देवतुल्य समजा आणि जे जे निर्दोष कर्म आहे केवळ त्याचेच अवलंबन करा. दुसरे दोषमुक्त कर्माचे आचरण कदापि करू नका. आमच्या आचरणातील सुद्धा जे जे उत्तम आचरण आहे त्याचेच अनुकरण तुम्ही करावे व इतर आमच्यामध्ये जे दोषमुक्त आचरण आहे त्याचे अनुकरण तुम्हास कदापि करावयाचे नाही. कोणीही आमच्यापेक्षा श्रेष्ठ गुरुजन आणि ब्राह्मण यांचे जर आगमन झाले तर त्यांना तुम्ही आसन द्यावे व इतर सर्व प्रकारे त्यांचा सत्कार करावा, त्यांची सेवा करावी, त्यांना विश्राम मिळेल अशी व्यवस्था करावी. त्यानंतर श्रद्धापूर्वक दान दिलं पाहिजे. अश्रद्धेने दान देऊ नये. आर्थिक स्थितीनुसार दान दिले पाहिजे. मर्यादा ठेवून दान दिले पाहिजे. भय ठेवून दान दिले पाहिजे.
जे काही दिले जाईल ते सर्व काही विवेकपूर्ण होऊन दिले पाहिजे. असा हा शब्दशः अर्थ आहे. त्याच्यावर थोडासा विस्तार असा आहे, की पुत्रा, तू मातेमध्ये देवबुद्धी ठेव, पित्यामध्ये देवबुद्धी ठेव, आचार्यामध्ये देवबुद्धी ठेव, अतिथीमध्ये देवबुद्धी ठेव आणि ह्या सर्व चौघांना ईश्वराचीच प्रतिमूर्ती समजून श्रद्धापूर्वक सदैव त्यांची आज्ञा पाळून नमस्कार करावा व त्यांची सेवा करावी. त्या सर्वांना आपल्या विनयपूर्ण व्यवहाराने प्रसन्न ठेवावे. जगात जे जे निर्दोष पूर्ण कर्म आहेत त्याचेच तुम्ही अनुकरण करावे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य दोषपूर्ण कर्म हे निषिद्ध मानावेत व त्याचे आचरण करू नयेत. त्या दोषपूर्ण कर्माचे स्वप्नात देखील आचरण करू नये. आपल्या गुरुजनांचा आचार व्यवहारामध्ये जे जे उत्तम कर्म आहे, जे जे काही शास्त्र आणि विद्वान श्रेष्ठ सत्पुरुषांना मान्य असलेले आहे त्याचेच आचरण करावे. त्याबद्दल निशंक होऊन त्याचे अनुकरण करावे. अशा या शुद्ध आचरणाचे अनुकरण करावे. ज्या विषयाबद्दल थोडी देखील शंका वाटत असेल त्याचे अनुकरण कधीही करू नये. जे कोणी आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणजे वय, विद्या, तप, आचरण इत्यादी म्हणजे जे श्रेष्ठ आहेत आणि ब्राह्मण आदी पुरुष जर आपल्या घरी आले तर त्यांचे पाद्य, अर्घ्य, आसन आदी प्रदान करून सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करावा आणि त्यांची यथायोग्य सेवा करावी. आपल्या शक्तीनुसार दान करण्यात तुम्ही सदैव उदारपूर्वक राहून तत्पर राहिलं पाहिजे. जे काही दिले जाईल ते श्रद्धापूर्वक दिले पाहिजे. अश्रद्धेने कधीही देऊ नये. कारण अश्रद्धेने दिलेले दान हे असत्कर्म समजले जाते. भगवद्गीतेमधील 17वा अध्याय आणि 27व्या श्लोकामध्ये या अर्थाचा श्लोक आहे. त्यानंतर हे दान हे मर्यादा ठेवून लज्जापूर्वक आणि अर्थात हे धन भगवंताचेच आहे अशा प्रकारची धारणा ठेवून ह्या सर्व हे धन जे आहे हे त्या अतिथीला किंवा या सर्व श्रेष्ठ पुरुषांना द्यावे. त्या धनास स्वतःची मालकी समजून त्यांना देणे हा अपराध आहे. हे धन हे परमेश्वराचंच धन आहे अशा प्रकारची धारणा ठेवावी. तेव्हा त्या श्रेष्ठ सत्पुरुषांची माझ्यावर अत्यंत कृपा असल्याने त्यांनी हे दान स्वीकारले आहे अशा प्रकारची भूमिका आणि धारणा असावी. कारण त्या सर्व जीव प्राणी मात्रामध्ये त्यांच्या हृदयामध्ये स्थित असणारा भगवंताचीच ही सेवा मी ह्या दानाच्या निमित्ताने करत असून ती सार्थकतेने होते आहे अशा प्रकारचा भाव असावा. कारण असा भाव माझ्या अंतःकरणात सदैव राहत नाही याची पण जाणीव ठेवावी आणि त्यामुळे सतर्क राहावे. मी जे काही देत आहे ते फारच कमी आहे असाही विचार करून संकोचाचा अनुभव घ्यावा व दान करावे. मनामध्ये दान केल्याचा अहंकार असू नये. सर्वत्र सर्वांमध्ये भगवान आहेत असा भाव ठेवून दान केला पाहिजे. आम्ही दान देऊन कोणावर तरी उपकार करत आहोत अशा प्रकारची भावना मनात थोडी सुद्धा आणू नये. अहंकार आणि उद्धटपणाचा भाव कधीही प्रगट करू नये. परंतु जे काही दान करत आहे ते केवळ विवेकाने आणि त्याच्या परिणामास जाणून निष्काम भावाने आणि कर्तव्य समजून केले पाहिजे. भगवद्गीतेतल्या 17व्या अध्यायातला 20वा श्लोक आहे. अशा प्रकारे दिलेले हे जे दान आहे ते परमेश्वरावरच व्यक्त केलेलं प्रेम आहे असे समजून कल्याणाचे साधन समजावे आणि हेच काय ते अक्षय फल आहे. असं हे आचरणाच्या बाबतीमध्ये ही या ठिकाणी दिशा दिलेली आहे की हे आचरण कसं असावं अशा प्रकारचा हा विषय मांडलेला आहे. तेव्हा ह्या विषयासंबंधी पुढे असं म्हटलेलं आहे की हा जो अतिथी धर्म जो सांगितला आहे हा अतिथी धर्म हा ब्रिटिश काळांचे साम्राज्य येण्यापूर्वीपर्यंत आपल्याकडे होता. नंतर जसं ब्रिटिशांचं साम्राज्य ह्या देशावर आलं आणि त्याच्यानंतर हा जो काही आर्य धर्म होता किंवा भारताचा जो धर्म होता त्याची हळूहळू त्याची पाळण्याची प्रमाण हे कमी कमी होत गेलं आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की मग भूकबळी पडायला लागले. कारण अतिथी जो भुकेला आहे तो भिक्षा मागण्याकरता अतिथी म्हणून यायचा आणि तो आपला धर्म आहे म्हणून भिक्षा दिल्या जायची. त्यामुळे त्यावेळेस भूकबळी होत नव्हते. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये भूकबळी का झाले तर अतिथी धर्म हा त्या ठिकाणी नष्ट व्हायला लागला.
त्याच्यानंतर अन्नाची विक्रय व्हायला लागला, पाणी विकायला लागले लोक. त्याच्यानंतर ताक, दूध अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याची विक्री सुरू झाली आणि तो एक व्यवसायाचं स्वरूप सुरू झालं आणि अतिथी नावाची जी काही संकल्पना आहे ती जवळ आज नष्ट झालेली आहे. त्यामुळे जी संस्कृती भारताच्या संस्कृतीमध्ये जो अतिथी धर्म होता, जे श्रेष्ठ पुरुष घरात यायचे, तेव्हा त्यांचं आतिथ्य करणे आणि ते आपल्या घरी आले म्हणजे ते आपलं कल्याण करण्याकरताच आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातूनच परमेश्वराची कृपा असते. अशा प्रकारचा भाव आजच्या काळामध्ये जवळ नष्ट झालेला आहे. तेव्हा आपण त्याच्यावर पुन्हा एकदा याचा विचार करणं आवश्यक आहे, की आपली ही जी संस्कृती, ज्या अतिथी धर्माची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा पुन्हा एकदा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्याला ह्या उपदेशातून दिसतं. कारण हा उपदेश 20-25 हजार वर्षापूर्वी केलेला जरी असला, तरी तो वैश्विक सत्य असलेला आहे. तो धर्माचं खऱ्या अर्थाने धर्माचं कशाप्रकारे अवलंबन करावं, असं तो सांगणारा असल्यामुळे त्याच्यावर आपण गंभीरतेने चिंतन करावं आणि त्याचं आपण आचरण करावं, असा या ठिकाणी संदेश दिलेला आहे. पुढे हा तिसरा श्लोक आपण पाहूया, की त्याच्यामध्ये ही अनेक गोष्टीची चिकित्सा केलेली आहे, की त्या ठिकाणी कर्तव्य आपण पाळत असताना कोणत्या-कोणत्या प्रकारची भूमिका आपली असली पाहिजे आणि दोषापासून आपण मुक्त कसं असलं पाहिजे, असा अर्थाचे हे तिसरा श्लोक आहे आणि त्याच्यानंतर हा 11वा अनुवाक संपतो. तर या तिसऱ्या श्लोकामध्ये काय म्हटलंय? "अथ यदि ते कर्म विचिकित्सा वा वृत्ती विचिकित्सा वा स्यात् ये तत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणः युक्ता अयुक्ताः अलुक्षा धर्मकामाः स्युः यथा ते तत्र वर्तरेण तथा तत्र वर्तेथाः अथा अभ्यासख्यातेषु ते तत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणः युक्ता अयुक्ताः अलुक्षा धर्मकामाः स्युः यथा ते तेषु वर्तरेण तथा तेषु वर्तेथाः एष आदेशः एष उपदेशः एषा वेदोपनिषदः एत अनुशासनम् एवं उपासितव्यम् एवमुचैत उपास्यम्. त्याचा अन्वय असा आहे की अथ यदि कर्म विचिकित्सा वा वृत्ती विचिकित्सा वा स्यात् तत्र ते सम्मार्षिणः युक्ताः अयुक्ताः अलुक्षाः धर्मकामाः ब्राह्मणाः स्युः ते यथा तत्र वर्तेरन तत्र तथा वर्तेथाः अथ अभ्याख्यातेषु ये तत्र समाशिनः युक्ताः अयुक्ताः अलुक्षाः धर्मकामाः ब्राह्मणाः स्युः ते त्यथा तेषु वर्तेरन तेषु तथा वर्तेथाः एषः आदेशः एषः उपदेशः एषा वेदोपनिषत् च एतत् अनुशासनम् एवं उपासितव्यम् एवं एतत् उपास्यम्. असा हा तिसरा आणि शेवटचा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये हा अंतिम उपदेश केलेला आहे. तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ आणि त्याचा विस्तार पाहू आपण. शब्दशः अर्थ असा आहे, की आता ह्यानंतर म्हणजे आता तुम्ही हे जे काही अध्ययन केलं वेदाचं, त्याच्यानंतर म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम आता तुमचा संपला आहे. त्यानंतर तुम्हाला आता या कर्तव्यासंबंधी निर्णय घेण्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असेल अथवा कधीही संबंधी काहीही शंका निर्माण झाली असेल, तर काय करायचं? कारण पुढे आता तुम्ही तुमच्या गृहस्थाश्रमात जाणार आहात आणि कधी-कधी तुम्हाला धर्म आचरण किंवा नित्य व्यवहारातल्या आचरणाबद्दल किंवा सदाचाराबद्दल जर तुम्हाला काही शंका निर्माण झाली असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे ह्याच्यावर त्यांनी उपदेश केला आहे, की त्यावेळेस तेथे उत्तम विचार करणारे आणि सल्ला उपदेश करणारे जे सत्पुरुष आहेत, तसेच कर्म आणि सदाचाराने जे स्वतः परिपूर्ण आहेत आणि ज्यांच्या स्वभावामध्ये दया, स्निग्धता अशा प्रकारचा ज्यांचा स्वभाव आहे, तसेच धर्माचे अभिलाषी असणारे आणि पालन करणारे जे ब्राह्मण आहेत, तर अशा प्रकारचे जे ज्या प्रकारात त्या कर्मात व आचरणात ते जीवन व्यतीत करीत असतात, त्या सर्व कर्म व आचरणाप्रमाणेच तुम्हालाही त्यांचं अनुकरण करायचं आहे. त्याने उदाहरण दिलंय, की अशा वेळेस संभ्रम जर निर्माण झाला, तर तुम्हाला सत्पुरुषांचा सल्ला घ्यायचा आहे किंवा प्रत्यक्ष आपल्याला अध्ययन करायचं आहे, की सत्पुरुषांचं आचरण कसं असतं, की ज्या आचरणातून धर्माचं रक्षण होईल, ज्या आचरणातून समाजाचं रक्षण होईल,
सदाचाराचं रक्षण होईल. तर त्याचं अध्ययन करा किंवा त्यांचा सल्ला घ्या आणि त्यावेळेस तुमचा सगळा संभ्रम जो आहे तो दूर करून त्यांच्या त्या दिलेल्या दिशेप्रमाणे, त्यांच्या आचरणाप्रमाणे तुम्हाला त्याचं अनुकरण करायचं आहे आणि सर्व प्राप्त होणाऱ्या दोषापासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही दोषाने लांछित मनुष्याबरोबर आचरण केल्याने जो संदेह निर्माण होतो, त्याचे निराकरण सुद्धा याच पद्धतीने करता येईल. कारण पुष्कळदा आपण पाहतो, की बाहेर दिसायला तो मनुष्य जो आहे तो फार सदाचारी किंवा धर्माचं रक्षण करणारा आहे अशा प्रकारचा दिसतो. परंतु त्याच्यामध्ये जर काही दोषयुक्त त्याचं जीवन लांछित झालेलं असेल, असं तुम्हाला थोडं जरी समजलं आणि थोडा सुद्धा जर संदेह निर्माण झाला, तर त्यावेळेस देखील तुम्हाला अशा पद्धतीचं अवलंबन करावं लागेल, की ज्या ठिकाणी उत्तम विचार करणारे, उत्तम सल्ला उपदेश करणारे, सर्वतोपरी सत्कर्म व सदाचाराने युक्त असणारे, शुष्क वृत्तीने नसलेले आणि धर्माचे अभिलाषी जे विद्वान ब्राह्मण आहेत, ते ज्या प्रकारे आचरण करतात त्याचे अनुकरण करावे. अशा प्रकारची ही सर्व शास्त्राची आज्ञा आहे. शास्त्राने सांगितलंय हे. काय सांगितलंय, की तुम्हाला त्या काळामध्ये, कारण काळ बदलत असतो. काळ बदलण्याप्रमाणे आचरण प्रक्रिया बदलत असते. पूर्ण जीवन पद्धती बदलतात. पोशाख बदलतो, भाषा बदलते. परंतु मूळ सिद्धांत कधीही बदलत नाही. तेव्हा सदाचाराचा मूळ सिद्धांत सत्तत्वाबद्दलचा आहे. तेव्हा सत्तत्व हे बदलत नाहीत. आचरणामध्ये बाह्यदर्शनात पुष्कळदा परिवर्तन होतं, पण अंतःकरणामधला जी सत्प्रवृत्ती आहे, ती सत्प्रवृत्ती ही कधीही बदलू शकत नाहीत. पण ती ओळखणं फार कठीण जातं. व्यवहारामध्ये विशेषतः ज्यांना आता काही अनुभव नाहीये, व्यवहारामध्ये आता ते गृहस्थाश्रमात गेलेले आहेत आणि अनुभव शून्य आहे ते. त्यामुळे अशा ठिकाणी बाहेर दिसणारे गोंडस रूप असतं, परंतु फसवं असतं. तिथे सावधान व्हा हे सांगितलंय इथे. आणि त्या ठिकाणी बाह्य दिसणारं दर्शनावर भुलून न जाता, त्या ठिकाणी प्रत्यक्ष काय करायला पाहिजे याचं तुम्ही आदर्श जीवन ज्यांचं आहे, जे स्वतः धर्माने वागतात, जे स्वतः सदाचाराने वागतात, जे सत्पुरुष आहेत आणि ते सदुपदेश देणारे आहेत, तर त्यांचा सल्ला तुम्ही घ्या आणि त्यांची दया, त्यांचा उपदेश, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हे स्वीकार करून त्याचं तुम्ही आचरण करा. असं कोण सांगतंय? म्हणजे हे तर सद्गुरू उपदेशात सांगतातच, पण त्याचबरोबर हे म्हणतात, की असं आपलं शास्त्र सांगतंय. शास्त्रामध्ये असा निर्देश दिलेला आहे, की सत्पुरुषांच्या अनुसार तुम्ही अनुकरण करून तुम्ही आपलं जीवन संपन्न करा आणि दोषमुक्त करा. अशी ही शास्त्राची आज्ञा आहे. अशी गुरुजनांची आपल्या शिष्यांना व पुत्रांना व आपल्या सर्व या ब्रह्मचार्यांना त्यांनी गुरुजनांनी ही आज्ञा केली आहे. हे त्यांनी शेवटी सांगितलंय आणि अशा प्रकारे हे शास्त्र आहे आणि पुढे शेवटी म्हटलंय हेच सर्व वेदांचं रहस्य आहे. वेदांचं रहस्य काय आहे? तर सुयोग्य गोष्टीचं अनुकरण करणे आणि अयोग्य गोष्टीचा त्याग करणे हेच शास्त्र सांगतं आणि हेच वेदाचं अनुकरण आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी हे अनुष्ठान व हे अनुकरण केले पाहिजे आणि अशा प्रकारचं हे अनुष्ठान तुम्ही नित्य केलं पाहिजे. असा हा शब्दशः अर्थ आहे. त्याचा थोडासा विस्तार असा आहे, की आता हे सर्व तुम्ही ब्रह्मचर्य पाळल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रसंगी आपले कर्तव्य आहे व कसे ते करावे याबद्दल निश्चित निर्णय घ्यायचा असेल, तर त्यामध्ये पुष्कळदा तुमचा गोंधळ उत्पन्न होईल आणि आपली बुद्धी योग्य काय आणि अयोग्य काय हे निर्णय करण्यामध्ये ही सक्षम जर नसेल, ती निर्णयापर्यंत ती जर पोहोचत नसेल किंवा तुम्ही किंग कर्तव्य मूड झालेला आहात, की काय करायचं, काय नाही करायचं असा जर तुमचा संभ्रम निर्माण झाला असेल, तर अशा स्थितीमध्ये जो कोणी उत्तम विचार करणारा, योग्य सल्ला देणारा, कुशल असा माणूस, सदाचारी असणारा, विद्वान असा ब्राह्मण असलेला, वेदाच्या नुसार आचरण करणारा श्रेष्ठ सत्पुरुष असेल, तर तो अशा परिस्थितीत प्रसंगवश आचरण कसं करावं? पुष्कळदा ही अपदधर्म असं आपण म्हणतो, की काही वेळेला शास्त्राच्या नुसार आचरण केलं तरीही कठीण असतं आणि त्याच्या विरुद्ध आचरण केला तर आपल्याला काहीतरी आपल्या हातून प्रमाद होईल अशा अशा प्रकारची भीती असते. तेव्हा प्रसंगवश कसं आचरण करावं हे ते श्रेष्ठ पुरुष तुम्हाला दिशा देतात आणि ती दिशा दिल्याप्रमाणे त्याचं तुम्ही अनुकरण केलं पाहिजे. अशा प्रसंगात त्या सत्पुरुषांचा जो सल्ला, उपदेश त्याचा स्वीकार करावा आणि त्यांनी प्रस्थापित केलेले जे काही आदर्श आहेत, त्याचा स्वीकार करून त्याचं अनुकरण करावं. याशिवाय
जो मनुष्य कोणत्याही दोषाचे लांछन असणाऱ्या बरोबर व्यवहार करतो, कारण पुष्कळदा आपले मित्र आहेत, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या कार्यालयात सुद्धा काम करणारे लोक आहेत, ते बाह्यदर्शी खूप दिसायला आणि असायला असायला कसे आहेत आणि दिसायला कसे आहेत हे समजायला आपल्याला फार संभ्रम होतो. आणि म्हणून वरवर दिसणाऱ्या गोष्टीचा ह्या ठिकाणी भुलून न जाता दोष काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे. आणि ते ओळखून आपल्याला लांछन असणाऱ्या लोकांचा जो काही आपल्याला सहवास आहे किंवा त्यांच्याबरोबरचं आपलं जे काही व्यवहार आहे, ते व्यवहार आपण सांभाळून करावेत किंवा टाळले पाहिजेत. अशा प्रकारचा इथे उपदेश केला आहे. त्यानंतर जो माणसाचा मानसिक गोंधळ होणारी जी स्थिती असते, त्या स्थितीला उत्तर देणारा केवळ तो विचारवंत किंवा तो सत्पुरुषच आहे. तो सल्ला देण्यात अत्यंत कुशल असतो. तो सत्कर्मामध्ये आणि सदाचारामध्ये तो युक्त असतो नेहमीच. तो धर्मामध्ये आणि निष्काम कर्म कसं करावं, निस्वार्थ पद्धतीने कसं वागावं, अशा प्रकारचा सांगणारा तो सत्पुरुष किंवा तो ब्राह्मण जो अत्यंत विद्वान असेल, त्यांच्याच बरोबर व्यवहार आणि आचरण करावे. म्हणजे हे व्यवहारामध्ये सुद्धा आपण पुष्कळदा व्यवहार करतो, पण वरवर दिसणारा एखादा खूप श्रीमंत आहे किंवा बाहेर दिसणारं त्याचं दृश्यमान स्वरूप फार गोंडस आहे, तर त्या ठिकाणी भुलून जाऊ नका. तर तिथे तुम्ही योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी कार्य करा आणि त्या असे विद्वान आणि सच्छील आहेत त्यांच्याबरोबरच व्यवहार करावा आणि त्यात तेच प्रमाण म्हणून मानावे. अशा प्रकारची ही शास्त्राची आज्ञा आहे आणि हेच ते सर्व शास्त्राचं तात्पर्य आहे. हे हेच गुरु आणि माता-पिताने आपल्या शिष्य व पुत्रांना उपदेश केले आहेत आणि हेच सर्व वेदाचे रहस्य म्हणजे केवढं सांगितलंय त्यांनी. हे सांगताना हे वेदाचाही संदर्भ सांगितलाय, की वेदाचं रहस्य काय, सदाचार कसा करावा, अशा प्रकारची ही दिशा दिलेली आहे आणि ह्याच्यातच अनुशासन होईल. अनुशासन म्हणजे ईश्वर व परंपरा यांच्या उपदेशाचं अनुपालन म्हणजे अनुशासन आहे. अनुशासनाचा खऱ्या अर्थाने केवळ ॲडमिनिस्ट्रेशन असा अर्थ नाहीये त्याचा. तर अनुशासन या शब्दाचा अर्थ असा आहे, की ईश्वर व परंपरागत जे सत्पुरुष आहेत, त्यांनी दिलेल्या उपदेशाचं अनुपालन करणे म्हणजे अनुशासन आहे. तेव्हा हे अशा रीतीने आचरण केल्यास तिथे अनुशासन सिद्ध होईल आणि यासाठीच तुम्ही आपल्या कर्तव्याचं आणि सदाचाराचं पालन केलं पाहिजे. अशा प्रकारेच कर्तव्य व सदाचाराचं पालन केलं आहे. अशी पुनरावृत्ती पुन्हा-पुन्हा सांगितली आहे आणि पुनरावृत्ती सांगण्याची वेळ केव्हा येते? ज्यावेळेस ते प्रकरण जेव्हा संपायला येतं, तेव्हा 2-2दा, 3-3दा तो उपदेश सांगितला जातो आणि अशा रीतीने ह्या 11वा अनुवाक जो आहे, ह्या 3 श्लोकामध्ये या विविध उपदेशाने युक्त असलेला असा हा 11वा अनुवाक आपला संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण द्वादश अनुवाक म्हणजे हा शेवटचा अनुवाक आहे. त्याच्यामध्ये शांती मंत्र आहे आणि त्यांनी ह्याची पूर्ण सांगता केलेली आहे. तेव्हा या द्वादश अनुवाकामध्ये एकच श्लोक आहे तो. त्या श्लोकाचा आपण पूर्ण अन्वय, अर्थ आणि त्याचा विस्तार पाहूया. तर त्याच्यामध्ये तो श्लोक असा आहे, की "शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्नो इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णु रुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मा वा दिशं ऋतुं वा दिशं सत्यं वा दिशं तन्मामा विवित अविद्माय अविद्वक्तारम ओम शांती शांती शांती." आता अन्वय आणि अर्थ असा आहे, की "न मित्रः शम भवतु वरुणः शम भवतु आर्यमा शम भवतु इंद्रः बृहस्पतिः नः शम भवताम् उरुक्रमः विष्णुः नः शम भवतु ब्रह्मणे नमः वायो नमः त्वम् एव प्रत्यक्षं ब्रह्म असि त्वम् एव प्रत्यक्षं ब्रह्म अवादिशं ऋतुम् अवादिशं सत्यम् अवादिशं तत्माम अवित् तत्वक्तारम अवित अवित माम अवित वक्तारम ओम शांती शांती शांती." असा अन्वय आहे आणि अन्वयामध्ये असलेल्या प्रत्येक शब्दाचा हा शब्दशः अर्थ असा आहे, की आमच्यासाठी दिवस आणि प्राणाचा अधिष्ठाता मित्र देवता म्हणजे सूर्य हा आमच्यासाठी हा कसा कल्याणप्रद हो, आमचं कल्याण करणारा हो आणि रात्री आणि अपानाचा अधिष्ठाता जो वरुण आहे तोही आमच्यासाठी कल्याणप्रद हो. चक्षु आणि सूर्यमंडलाचा अधिष्ठाता आर्यमा आमच्यासाठी कल्याणमय हो
बल आणि भुजांचे अधिष्ठाता इंद्र आणि वाणी आणि बुद्धीचे अधिष्ठाता बृहस्पती आमच्यासाठी शांती प्रदान करणारा हो. त्रिविक्रम रूपात विशालकाय असणारा तो विष्णू जो चरणाचा अधिष्ठाता आहे तो आमच्यासाठी कल्याणमय हो. वर दर्शविलेल्या सर्व देवतांचा आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मतत्वास आमचे नमन आहे. हे वायुदेवा, तुम्हाला आमचे नमन आहे. तुम्हीच प्रत्यक्ष प्राणरूपाने प्रतीत होत आहात. तुम्हीच ब्रह्म आहात, ह्यासाठी तुम्हासच प्रत्यक्ष ब्रह्म म्हणत आहे. तुम्हीच ऋतूचे अधिष्ठाता आहात, यासाठी तुम्हास ऋतुनामाने संबोधन करीत आहे. तुम्ही सत्याचे अधिष्ठाता आहात, यासाठी तुम्हास सत्यनामाने संबोधन करेन. त्याने सर्वशक्तिमान परमेश्वरानेच हे माझे आजपर्यंत रक्षण केले आहे. त्यानेच माझ्या वक्त्याचे, माझ्या आचार्यांचे रक्षण केले आहे आणि माझी आणि माझ्या आचार्याचे हे सर्व संपूर्णपणे हे त्या भगवंतानेच आजपर्यंत रक्षण केलेले आहे. असेच रक्षण माझे त्यांनी ह्याही पुढे करावेत. ओम भगवान शांतिरूप आहेत, शांतिरूप आहेत आणि शांतिरूप आहेत. असा त्याचा हा शब्दशः अर्थ आहे. त्याची थोडी व्याख्या आणि विस्तार काय आहे ते आपण पाहूया. शिक्षावल्लीचा हा अंतिम अनुवाक आहे आणि ह्या भिन्न भिन्न शक्तीचे जे अधिष्ठाता परमेश्वर जे आहेत तेच भिन्न भिन्न नाम घेऊन भिन्न भिन्न रूप धारण करून त्यांची स्तुती करीत प्रार्थनापूर्वक कृतज्ञता येथे प्रगट केलेली आहे. भाव व आशय असा आहे की समस्त अधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक या तिन्ही शक्तीचे रूप आणि त्याचे अधिष्ठाता हे मित्र वरुण आदी देवतांच्या रूपामध्ये जो आत्मा अंतर्यामी परमेश्वर आहे तो सर्व प्रकारचे आमच्यासाठी कल्याणकारी होवो. आमच्या उन्नतीच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारच्या विघ्नाचा अडथळा न येऊ दे. आम्ही सर्व या अंतर्यामी ब्रह्मतत्वास नमस्कार करत आहोत. अशा प्रकारे परमात्म्यास शांती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करून सूत्रात्मा प्राणाच्या रूपात समस्त प्राणीमात्रास व्याप्त असणारे परमेश्वरास वायूच्या नामाने स्तुती करत आहोत. ही स्तुती काय केली आहे त्यांनी की हे सर्व शक्तिमान, हे सर्व प्राणस्वरूप वायुमय परमेश्वरा, आपणास मी नमन करीत आहे. आपणासच सर्व प्राणीमात्राच्या प्राणस्वरूपात मी प्रत्यक्ष ब्रह्म पाहत आहे आणि ह्याच कारणाने आपणासच मी प्रत्यक्ष ब्रह्म असे संबोधन करीत आहे. आपणास मी नमन करीत आहे. मी ऋत नामाच्या नामाने संबोधन करून बोलवत आहे, कारण प्राण्याचा जो कल्याणकारी नियम आहे त्या नियमरूप ऋतूच्या अधिष्ठानात केवळ आपणच आहात. इतकेच नव्हे तर सत्य नामाने देखील मी आपणास बोलावित आहे, कारण सत्य व यथार्थ भाषणाचे अधिष्ठान हे आपणच आहात. त्या सर्वव्यापी अंतर्यामी परमेश्वराने मला सत आचरण, सत्य भाषण करण्याची आणि सत्विद्येस ग्रहण करण्याची शक्ती प्रदान करावी आणि या जन्ममरण रूप संसार चक्रापासून माझे संरक्षण करावे व कल्याण करावे. येथे माझे रक्षण केले आहे. माझ्या आचार्यांचे, वक्त्याचे रक्षण केले आहे. या वाक्याची पुनरावृत्ती आणि त्याचा आशय आणि अभिप्राय म्हणजेच या शिक्षावल्ली या प्रकरणाच्या समाप्तीची इथे सूचना दिलेली आहे. आणि पुढे ओम शांती 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 अशा प्रकारे तीनदा शांती पदाचा उच्चार करण्याचा भाव असा आहे की आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकारचे विघ्न आहेत. तेव्हा तिन्ही प्रकारच्या विघ्नांचे निराकरण करण्यासाठी हे त्रिवार शांती मंत्र असा म्हटलेला आहे. आणि हा भगवान जो आहे हा स्वतःच शांती स्वरूप आहे आणि त्या कारणाने त्या भगवंताला स्मरण करून आपल्या त्रिविध तापाचा नाश करण्यासाठी हे ओंकाराचा पहिल्यांदा उच्चार आहे. ओम हेच भगवंताचं संबोधन आहे आणि त्रिवार शांती मागण्याचं प्रयोजन हे त्रिविध ताप आहेत. त्या त्रिविध तापाचाही नाश या भगवंताच्या जो शांती स्वरूप भगवंत आहे त्याच्या स्मरणाने होतो. म्हणून ही शांती आम्हाला निश्चित प्राप्त होईल. अशा प्रकारे हा शांती मंत्र म्हणून या ठिकाणी हा अनुवाक, द्वादश अनुवाक संपतो आणि ही शिक्षावल्ली जो प्रकरण आहे
ते शिक्षावल्ली प्रकरण हे 12व्या अनुवाक, कारण एकूण 12 अनुवाक आहेत. तर त्या 12व्या अनुवाकाप्रमाणे इथे परिपूर्ण होतो आणि इथे ही प्रार्थना करण्याची जी काही एकंदरीत पद्धत आणि कोणाला कशा कशा प्रकारे संबोधन करून प्रार्थना करावी याच्याबद्दलची ह्या ठिकाणी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे, त्याचं ज्ञान करून दिलेलं आहे. तेव्हा ह्या सर्व ज्ञानाची उपलब्धी आपल्याला झाली आहे. त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करावा आणि आजचं जीवन जे आहे, या आजच्या जीवनाचा संदर्भ घेऊन आपण ह्या उपनिषदामध्ये दिलेले जे काही पूर्ण ज्ञान आहेत आणि जी काही दिशा आचरणाची आहे, ती पूर्णपणे आपण त्याचं गांभीर्याने अध्ययन करावं आणि आजच्या जीवनामध्ये काय त्रुटी आहे याचा विचार करावा. आणि हा विचार साकल्याने जर केला, तर मला असं वाटतं, की या शिक्षावल्ली या प्रकरणातून आपल्याला पुष्कळ काही घेण्यासारखं आहे, की जे नित्य जीवनाच्या आचरणामध्ये मनुष्य हा खरं सांगायचं म्हणजे हा आजीवन विद्यार्थी असतो. तो सारखा शिकत असतो काही ना काहीतरी. तेव्हा शिक्षण हे म्हणजे केवळ एखाद्या पदवीच्या परीक्षेकरता असलेल्या काही ग्रंथाचं, काही पुस्तकांचं अध्ययन इतकं मर्यादित नाहीये. तर शिक्षण ही शिकण्याची प्रक्रिया ही आजीवन चालू असते. मनुष्य काही ना काहीतरी शिकत असतो. पण शिकताना त्याची काय धारणा असावी, त्याची काय भूमिका असावी, त्याच्या संवेदना कशा असल्या पाहिजेत, हे जर त्याला माहिती नसलं, तर त्याला एक तर शिक्षण पाहिजे तसं मिळणार नाही. त्याला त्याला त्याच्या अनुकूल किंवा त्याचा उद्धार होईल अशा रीतीने त्याला शिक्षण मिळणार नाही आणि त्याचा परिणाम स्वरूप जीवन जे आहे, हे सुशिक्षित आपण म्हणतो, तसं सुशिक्षित खऱ्या अर्थाने तो होणार नाही. शिक्षण घेणं म्हणजे तो शिक्षित असेल, पण सुशिक्षित असेलच असं नाही किंवा काही वेळेला कुशिक्षितच होतो तो. कारण त्या शिक्षणाचा जर परिणाम काय असेल हे आपल्याला पाहिलं, तर त्याचे दोष काय असतात, तर तो त्याचा अहंकार असतो, की मी ज्ञानी आहे. हा अशा प्रकारचा अहंकार त्याच्यामध्ये येतो. गुरुला जिथे शरण जायला पाहिजे, तर तो गुरुची चेष्टा करतो. म्हणजे आपण पाहिलं तर या काळामध्ये तर आपण जे गुरु आपल्याला शिकवत असतात, त्याच्यामध्ये काय दोष आहेत, ह्याचे आपण अभ्यास करत असतो. ते काय शिकवतात याचं आपण अध्ययन करत नाही. तर त्याचे दोष काय आहेत किंवा काही वेळेला आपल्या सोयीप्रमाणे त्याचे दोष आपण स्वीकार करून आपण त्याप्रमाणे आचरण करतो आणि कोणी जर विचारलं, तर आमच्या गुरु हे असे वागत होते म्हणून आम्ही असं वागतो. असं त्याचं समर्थनही करतो आपण. तर त्यामुळे योग्य त्या गोष्टी काय आहेत हे समजण्याचा विवेक आपल्यामध्ये असावा. गुरुला शरण जावं. आई आणि वडिलांच्या बाबतीमध्ये त्यांना देव समजावं असं जे सांगितलंय, हे आजच्या काळात खूप रिलेव्हंट आहे. खूप त्या ठिकाणी संदर्भ धरून आहे, की आज आपण आई आणि वडील यांच्याबद्दलची आपली काय भूमिका आहे, की जणू काही हे दोघं जे आहेत हे आपले सेवक आहेत. त्यांनी आपल्याला सगळा धनाचा पुरवठा करावा आजीवन. म्हणजे तुम्ही ग्रस्ताश्रमात गेल्यावर सुद्धा त्यांच्याकडे जे धन आहे, त्या धनाचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे. त्यांनी ते किती जरी वृद्ध झाले, म्हणजे आपण आता हे पाहतो आपण, की आई आणि वडील ग्रस्ताश्रमामध्ये गेलेल्या पुरुषाचे हे ते किती वृद्ध झाले, तरी त्यांनी काही ना काहीतरी त्यांनी सेवा द्यावी. मग आपल्या मुलाबाळांना का असेना, पण त्यांनी त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांना बाहेर घेऊन जायला पाहिजे, त्यांना खाऊ घातलं पाहिजे. ठीक आहे, वात्सल्य म्हणून ते करत असतील ठीक आहे. पण तुम्ही सेवा म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा करत असाल, तर तुम्ही त्यांना त्यांच्यामध्ये परमेश्वराला पाहत नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये परमेश्वराला तुम्ही सांगता का हो मला सांगा, की आमच्या मुलांची तुम्ही सर्व सेवा करा असं सांगता का? नाही सांगणार ना. तुमच्याकडे कोणी सद्गुरू आले, तर त्यांना सांगाल का, "जरा आमच्या मुलाकडे जरा बघा बरं, जरा त्याची काही सेवा करा," असं म्हणता का? का नाही? कारण तुम्ही सद्गुरूमध्ये परमेश्वराला पाहता. मग तसंच परमेश्वराला तुम्ही आईमध्ये आणि वडिलांमध्ये पहा. आईमध्ये आणि वडिलांना हे म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव हे जे शब्द आहेत, हे शब्द आजच्या काळाला कसे धरून आहेत, हे समजणं खूप आवश्यक आहे. आपण खरंच मातेमध्ये आपण हक्क म्हणतो, पण खरंच तितक्या आदराने तिचं काय, तिला काय हवं नको हे पाहतो का? विचार करा. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल, की आपण कळत-नकळतपणे आपण आई आणि वडिलांच्या बद्दलचं आपलं आचरण कसं आहे आणि ह्याच्यात उपदेश काय केलेला आहे, याचा हे गांभीर्याने अभ्यास करण्याचा विषय आहे. अतिथी हा तर विषयच संपलेला आहे. अतिथी धर्मच आता बुडालेला आहे पूर्ण. अतिथी कोणी आला, तर आपण कसं आचरण करतो, की एखादा भुकेला मनुष्य आहे, मग तो ओळखीचा असो का अनोळखी असो, पण त्याला त्याची सुद्धा सेवा कशी करावी याच्याबद्दल आपण संभ्रमित नाही, आपण निश्चितपणे आपण त्या अतिथीला हाकलून देणार पण. अतिथी हा शब्द सुद्धा कसा आहे बघा तुम्ही. त्याच्यामध्ये सुद्धा त्याची जर व्युत्पत्ती केली, की जो तिथी न देता येतो त्याला अतिथी म्हणतो आपण. तो जो जो प्री अपॉइंटमेंट नाहीये, तुम्हाला टेलिफोन केलेलं नाहीये.
आणि तो आला तर म्हण तुम्ही कोण, कसे आले, तुमची काही अपॉइंटमेंट नाहीये, तुम्ही फोन तर करून यायला पाहिजे होता, तुम्हाला माहिती आहे का मी किती बिझी आहे. म्हणजे जे अतिथी माहीत असणाऱ्या अतिथीबद्दल मी म्हणतोय, की ज्यांची आपल्याला ओळख आहे. आता अनोळखी जर आला, तर तिथे तर अजून वेगळाच प्रश्न आहे, की त्या ठिकाणी त्याला घरामध्ये घेण्याचा, कारण आम्ही कुठलं तरी चॅनल पाहत असतो, काहीतरी कुठल्यातरी वेळामध्ये आम्ही गर्क असतो, आमच्या प्रपंचात गर्क असतो. आम्ही अग्निहोत्र करतो. खरं म्हणजे अग्निहोत्रामध्ये हा सिद्धांत सांगितला आहे, की अग्निहोत्र केल्यानंतर कोणीही तो दुर्जन जरी आला, तरी त्याला अतिथी समजून त्याचा सत्कार करावा आणि त्याला दान द्यावं. तर हे दान देण्याचं कर्म जे आहे, हे कसं केलं पाहिजे, काय भावनेने केलं पाहिजे, हा उपदेश इथे केलेला आहे. पण ती जी संस्कृती भारताची होती, त्या भारतीय संस्कृतीचा आज संपूर्ण ऱ्हास झालेला आहे. तर त्याचा आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे, की अतिथीचा सत्कार करा, अतिथीला देव समजा, आईला देव समजा, वडिलांना देव समजा, गुरूंना देव. ह्या 4 गोष्टीला देव समजण्याचं कारण काय, की त्यांना 25,000 वर्षापूर्वी माहिती होतं, की नंतरचा कलियुगाचा काळ कसा येणार आहे आणि या कलियुगामध्ये मनुष्य कसं आचरण करणार आहे, हे कदाचित त्यांना माहीत असेल. म्हणून ते गुरु आपल्या शिष्याला उपदेश करण्याच्या निमित्ताने ते सांगतायत, की तुम्ही आईमध्ये परमेश्वराला पहा, वडिलांमध्ये परमेश्वराला पहा, गुरुमध्ये परमेश्वराला पहा. आई म्हणजे मी तुम्हाला सांगतो उपजत वृत्तीने ते आपल्या मुलावर वात्सल्याने प्रेम करून त्याची सेवा लहानपणापासून करते. ही उपजत वृत्ती आहे आईमध्ये. वडील जे आहेत, हे बुद्धीने, विवेकाने आपल्या मुलाचं भलं करण्याला पाहतात आणि गुरु जे आहेत, हे अंतःप्रेरणेने करतात. त्यांच्यामध्ये अंतःप्रेरणा जागृत असते. म्हणून इन्स्टिंक्ट, इंटेलिजन्स आणि इंट्युशन हे 3 आय लेव्हल्स आहेत. तर पहिली जी इन्स्टिंक्ट आहे, ती इन्स्टिंक्ट म्हणजे उपजत वृत्ती. तो मुलाचा जन्म झाला की नाही, तेव्हापासून बाय इन्स्टिंक्ट ही वात्सल्याची निर्मिती होते. वात्सल्य निर्माण करायला कुठल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जायची गरज नाही पडत. आता अलीकडे मातृकला वगैरे हे विषय शिकवल्या जातात. पण मातृकला ही उपजत आहे आणि ते वात्सल्य उपजत आहे. अशी उपजत वात्सल्य असणारी जी व्यक्ती, जी आई आहे, त्या आईमध्ये परमेश्वराला पहा म्हणून सांगण्यात काय दोष आहे? म्हणजे हा उपदेश जो आहे, हा गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. दुसरी म्हणजे वडील जे आहेत, हे विवेकाने युक्त असतात, की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. काय स्वीकारलं पाहिजे, काय कशाचा त्याग केला पाहिजे. ह्याचा ते साकल्याने विचार करतात, विवेकाने विचार करतात. असं विवेकाने विचार करून तुमचा उद्धार करणारे हे वडील आहेत, तर त्यांच्यामध्ये परमेश्वर पाहायला काय हरकत आहे ना? आणि आचार्य ज्यांच्यामध्ये अंतःप्रेरणा असते, ती जागृत असते अखंडपणे, की कोणत्याही क्षणी कुठलीही समस्या जरी आली, तर तत्क्षण त्याच्यावर काय करायला पाहिजे हे सांगणारे ते आचार्य आहेत. कारण ज्यांनी उपनिषदाचा अभ्यास केलाय, जे श्रोत्रिय आहेत आणि ब्रह्मनिष्ठ आहेत, त्यांना आचार्य म्हटलेले, की जे श्रुती ग्रंथाचा म्हणजेच उपनिषदांचा ज्यांनी परिपूर्ण अभ्यास केलेला आहे आणि जे ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मकर्मामध्ये जे सचोटीनं, नियमाने सदाचार पाळणारे आहेत, त्यांच्यामध्ये अंतःप्रेरणा जागृत झालेली असते. त्यामुळे अंतःप्रेरणेने जागृत असलेले ते आचार्य आहेत. त्या आचार्यांमध्ये परमेश्वरा समजण्यामध्ये, पाहण्यामध्ये काय हरकत आहे? आम्ही त्यांच्यात जर दोष पाहिले आणि ते दोष आपल्यामध्ये स्वीकार केले, तर तो दोष त्या आचार्यांचा नाही, तर आपला आहे. हे सगळं गृहीत धरून, हे समजून पुढे येणारा काळ कसा आहे, हे लक्षात घेऊन 25,000 वर्षापूर्वी आचार्यांनी आपल्या ब्रह्मचारी असणाऱ्या सगळ्या ह्या शिष्यांना उपदेश केला आणि पुढे ग्रस्थाश्रमामध्ये तुम्हाला कसं वागायचं हे सांगितलंय. तर ते त्यांना त्यावेळेस सांगितलंय, तर तेच आपल्याला सांगतायत असं गृहीत धरा. आणि म्हणून आजचं जे आपलं आचरण आहे, त्या आचरणाच्या दृष्टीने आपल्याला याच्यामध्ये काय-काय स्वीकार करण्यासारखं आहे, याचा गांभीर्याने विचार करा आणि तो उपदेश आपण जर आपल्या जीवनात अंशात्मक का असेना जर आपण स्वीकारला, तर आपलं जीवन धन्य होईल आणि यथार्थ जीवन होईल. तेव्हा अशा प्रकारे हा सगळा उपदेश आणि हे शांतीपाठ होऊन हा 12वा अनुवाक संपलेला आहे आणि हे जे शिक्षावल्ली म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेलं हे जे प्रकरण आहे, ते आज संपन्न झालेलं आहे. तेव्हा पुढच्या रविवारी माझा असा विचार आहे, की इतके जे आपण पाहिले पूर्ण 12 अनुवाक पाहिले आणि प्रत्येक अनुवाकामध्ये 3-4 असे श्लोक आहेत. असे जवळ-जवळ 40 ते 50 श्लोक आहेत. त्याचा एक एकंदरीतच आढावा घ्यावा आणि आत्ता जे मुक्त चिंतन मी केलं, तसं संबंध शिक्षावल्लीवरचं एक मुक्त चिंतन तुमच्यासमोर ठेवावं, की ज्याच्यामध्ये आजचा काळ धरून, आजच्या काळाचा संदर्भ धरून आपल्याला काय-काय स्वीकार करण्यासारखं आहे, काय-काय घेण्यासारखं आहे, असा एकंदरीतच त्याचा पूर्ण आढावा घेऊन एक उपसंहार याचा करावा आणि त्याची एक संबंध याची एक एक सिंहावलोकन
ही पहिल्या अनुवाकापासून ते 12व्या अनुवाकापर्यंत जवळजवळ 40-50 श्लोकाचा आढावा हे पुढच्या रविवारी घेऊया आपण, आणि खऱ्या अर्थाने शिक्षाबद्दल या प्रकरणाला पुढच्या रविवारी आपण परिपूर्ण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराज की जय.